आर्या, आर्या लवकर इकडे ये. आरडाओरडा करत तो तिचं नाव घेत होता. त्याचं ते ओरडणं ऐकून ती एकदम भानावर आली आणि जागेवरून उठून आतमध्ये गेली. कपाटाचं दार उघडं होतं आणि आतमध्ये तिने ठेवलेली बॅग अक्षरशः कुरतडलेली होती. त्यात असलेल्या सगळ्या नोटा अक्षरशः कुरतडलेल्या होत्या. सोन्याचे दागिने पण जागोजागी तुटलेले दिसत होते. तिला काय करावं तेच कळत नव्हतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. नाही म्हटलं तरी तिने काल तिथून 4 लाख रुपये कॅश आणलेली होती. दागिने तसे सुरक्षित होते, पण नोटा म्हटल्या तर अक्षरशः प्रत्येक नोटेची विल्हेवाट लागली होती. हे कसं झालं? कपाट तर लॉक होतं. आणि तितक्या त्याची नजर कपाटाच्या मागच्या बाजूला असलेल्या फळीवर गेली. त्या फळीला अक्षरशः कोणीतरी बीळ पाडलं होतं आणि ते बीळ भिंतीतून आलेलं होतं. हे म्हणजे अगदी विचित्र होतं. काल हे कपाट असं नव्हतं. मी स्वतः सगळे आत ठेवलं होतं. ती रडत होती. शट, आता हे काय? त्याला बाहेरच्या खोलीतून कसला तरी धूर हवेत पसरलेला जाणवू लागला. काहीतरी जळत होतं. तो एक पाऊल टाकत आता त्या खोलीतून बाहेर येत त्या हॉलमध्ये नजर टाकली. शट, बाजूला ठेवलेल्या टॉवेल घेऊन तो आता हॉलमध्ये आला. आर्याही त्याच्या मागे आली आणि तिने हॉलमध्ये बघितलं. तिच्या लॅपटॉपमधून अक्षरशः पांढरा धूर बाहेर येत होता. काय झालेलं काहीच कळत नव्हतं, पण लॅपटॉपच्या सगळ्या बाजूने तो धूर बाहेर येत होता. तिचे ते अश्रू कीबोर्डच्या बटनातून आतपर्यंत गेले असावेत. सगळा लॅपटॉप आता खराब झालेला. सगळा डेटा, सगळं काही धूर बनून हवेत पसरलं होतं. विक्रांत शेठ, दागिना पार चावून चावून खराब झालाय की. उंदीर कागद, बूट, कपडे कुरतडतात हे तर ऐकलं होतं, पण सोन्याचे दागिने देखील उंदीर कुरतडू लागले म्हणजे अवघड झाले आता. सोनार विक्रांतच्या ओळखीचा होता. पैशाची गरज तर होती, त्यामुळे त्यातलाच एक बऱ्यापैकी शाबूत असलेला दागिना घेऊन विक्रांत त्याच्या ओळखीच्या सोनाराकडे आता आला होता. शेठजी, किती मिळतील याचे? विकायचं आहे, गहाण ठेवायचं नाही. विक्रांत म्हणाला. 2 तोळा आहे वजन, 1,80,000 देतो. सोनार म्हणाला. विक्रांतला जरा बरं वाटलं. सोनाराने काही वेळातच त्याला 1,80,000 दिले. विक्रांत आता तिथून निघाला. आर्याला ऑफिसला जायचं होतं. कंपनीचा तो लॅपटॉप पूर्णपणे खराब झाला होता, त्यामुळे त्याची देखील नुकसान भरपाई आता तिला द्यावी लागणार होती. पण सोन्याचे दागिने अजून होते. काही दिवसांपूर्वीच बंगल्याचं भाडं आलं होतं आणि त्या सगळ्या नोटा आता कुरतडून खराब झालेल्या. बँकेत तिच्या खात्यात 5 लाख रुपये होते, त्यामुळे तशी पैशाची सोय होती. विक्रांत आता गाडीत बसला आणि तिथून तो आता थेट खेडशिवापूरच्या दिशेला निघाला. तिथे पोहोचता पोहोचता त्याला जवळजवळ 12:30 वाजले होते. तो खेडशिवापूर गावात पोहोचला होता. गावात एसटी स्टँडजवळ येत आता त्याने बाबू या मांत्रिकाबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. तो एका टपरीजवळ आला. टपरी गावातल्या एखाद्या माणसाची होती. त्याने त्या माणसाला बाबूबद्दल विचारलं. बाबू म्हणजे बाबूराव भगत? माणसाने प्रतिप्रश्न केला. मला त्याचं पूर्ण नाव माहीत नाही, पण ते भूत वगैरे उतरवतात, मांत्रिक आहेत. विक्रांत म्हणाला. हो, तोच तो बाबूराव भगत, पण तो गावात राहत नाही. तो गावापासून खूप लांब राहतो. तुम्हाला इथून गावाच्या बाहेर निघावं लागेल. उजवीकडे कच्चा रस्ता जातो जंगलात. तिथून बरंच पुढे जात राहिल्यावर रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाजवळ तुम्हाला एक मोठा काळा दगड दिसेल. त्या दगडाजवळच गाडी लावा आणि पायवाटेने काही अंतर आत चालत गेल्यावर तुम्हाला समोर त्याची झोपडी दिसेल. पण खूपच सर्किट माणूस आहे, त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा. टपरीवाल्याने आता विक्रांतला सगळी माहिती दिली. विक्रांत आता गाडीत बसला आणि तो शिवापूर गावातून बाहेर निघाला. त्या माणसाने सांगितलेल्याच कच्च्या रस्त्याने तो पुढे आला आणि जवळजवळ 5-6 किलोमीटर आल्यावर त्याला तो काळा दगड लांबून दिसला. त्या दगडाजवळ येत
त्याने गाडी तिथेच उभी केली. बाजूनेच एक निमुळती अशी पायवाट जंगलाच्या आतमध्ये जात होती. दुपारची वेळ होती, त्यामुळे त्याला तशी भीती वाटत नव्हती. तो आता पायवाटेने चालू लागला. काही अंतर पुढे गेल्यावर अचानक त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज स्वतःच्या मागून येताना जाणवू लागला. दचकून त्याने मागे वळून बघितलं, पण मागे कोणी नव्हतं. परत एकदा तो सरळ चालू लागला. अजून तरी झोपडी दिसलेली नव्हती. काही अंतर पुढे आल्यावर त्याला विक्रांत अशी मागून कोणीतरी हाक मारली आणि यावेळी तो चांगलाच बिथरला. सैरभैर होत त्याने सगळीकडे नजर फिरवली, पण निर्मनुष्य असं ते जंगल. मनुष्यवस्ती कितीतरी मैल मागे सोडलेल्या त्या जागेत त्याचं नाव कोणीतरी घेत होतं. परत एकदा घाईघाईने तो पुढे चालू लागला. अरे थांब ना, मला पण घेऊन चल. एका जखड म्हातारीचा तो आवाज त्याच्या कानाच्या अगदी मागून येत होता. तो जोरात ओरडला. त्याने दचकून मागे पाहिलं आणि ती त्याच्या मागेच उभी होती. त्याचं शरीर जणू काही गोठल्यासारखं त्याच जागी स्थिर झालं. ओरडत त्याने स्वतःचे डोळे बंद केले. तिचं ते विकृत हास्य, तिचा तो विद्रूप आणि सुरकुतलेला चेहरा बघून त्याला काय करावं ते कळत नव्हतं. तो डोळ्यावर हात ठेवून 2-4 पावलं मागे चालत ओरडत तसाच आला आणि अचानक तो कोणाला तरी धडकला. मागे कोणीतरी उभं होतं. त्याच्या भीतीमध्ये आता प्रचंड भर पडली. त्याने पटकन डोळे उघडले आणि वळून बघितलं. छातीत धडकी भरावी तसा तो त्याला बघत होता. काय झालं? कोण आहेस तू? आणि इथे काय करतोयस? समोर एक साधू उभा. वय 75च्या पुढं असावं. पूर्ण टक्कल, वाढलेली दाढी, कमरेभोवती एक पांढरं धोतर गुंडाळलेलं, गळ्यात चित्रविचित्र अशा माळा घातलेल्या, हातापायात रंगीबिरंगी दोर बांधलेले. जी काही थोडीफार केस शिल्लक होती ती खांद्यापर्यंत वाढलेली आणि त्याच्या जटा झालेल्या. चेहरा सुरकुतलेला, घारे डोळे, सडपातळ शरीरयष्टी, हातात एक काठी होती. अरे बोल ना, नुसता बघतोयस काय? तो म्हातारा त्याच्यावर खेकसला. बाबूराव भगत, विक्रांत म्हणाला. मीच. त्याने आजूबाजूला नजर टाकली. त्यालाही त्या जागेत काहीतरी जाणवू लागलं. चल. तो आता चालू लागला. विक्रम पण त्याच्या मागे मागे चालत होता. काही वेळ तसेच चालत राहिल्यानंतर पुढे एक झोपडी दिसू लागली. बाबू भगत आता झोपडीच्या आत शिरला. विक्रांत पण त्याच्या मागे मागे आत शिरला. तो खाली बसला. विक्रांतही समोर बसला. बोल, काय काम होतं? मला शोधत इथपर्यंत आला आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार. बोल. रंजनदासला ओळखता ना तुम्ही? हो, ओळखतो. त्याचं काय? तो तुमच्याबद्दल सांगायचा. मी आणि माझी बायको गेले 2-3 दिवस झाले भयानक प्रकार अनुभवत आहोत. कोणीतरी आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही नसताना जणू काही शिरतं. सगळ्या गोष्टी, पूर्ण फ्लॅट अगदी अस्ताव्यस्त करून सोडतं. आणि आमच्या फ्लॅटमध्ये ते जे काही शिरतंय तो कोणी माणूस नाही, कोणती तरी अमानवीय शक्ती आहे. आमचं जगणं त्याने हैराण केले. आयुष्याला जणू काही एक दुर्भाग्याचा श्राप लागलाय. गेले 3-4 दिवसांपासून माझी आणि माझ्या बायकोची दोघांची नोकरी गेली आहे. शेअर मार्केटमध्ये मला एका तासात 10 लाखाचे नुकसान झालं. जी काही जमापुंजी होती कपाटात बंद असूनही कसं कुणास ठाऊक पण उंदरांनी कुरतडली. शेवटी आम्हाला आमचं घर सोडावं लागलं. पण तिथे जाऊनही अवदसा काय पाठ सोडायला तयार नाही. रंजनदास माझा चांगला ओळखीचा होता. तो तुमच्याबद्दल बोलायचा म्हणून तुम्हाला शोधत इथपर्यंत आलोय. प्लीज माझी मदत करा, नाहीतर आमचं आयुष्य बर्बाद होईल. विक्रांतने थोडक्यात सगळं काही सांगितलं होतं. रंजनदासला ओळखतोस? मग त्याच्याकडे का नाही गेलास? तोही एक चांगला मांत्रिक आहे. बापूने विचारलं. गेलो होतो कालच. तिथे गेल्यावर समजलं त्याचा खून झाला. बापरे, तसं वाईट काही झालं नाही. कधी ना कधी हे होणारच होतं. असो, तुझा कोणावर संशय आहे का? तुझ्या नात्यात गोत्यात आजूबाजूला कोणी असं आहे का जे तुझ्यावर कोणत्या प्रकारची करणी वगैरे करू शकतं?
बाबूने विचारलं. हो, तसा एक व्यक्ती आहे, पण माहिती नाही तो जिवंत आहे की नाही. पण मला आता संशय नाही तर खात्री होऊ लागली आहे. तोच हे सगळं करतोय. कोण होता तो? होता तसा एक मित्रच. तो शक्य आहे, शक्य आहे, करू शकतो. विक्रांत जरा अडखळत बोलू लागला, कारण त्याला राजबद्दल सगळं काही सांगायचं नव्हतं, नाहीतर त्याचंही पितळ उघडं पडलं असतं. मांत्रिकाने आता त्याच्या डोळ्यात डोळे घालत बघितलं आणि मांत्रिक त्याच्या थोडासा जवळ आला. स्वतःचा उजवा हात त्याने थेट विक्रांतच्या डोक्यावर ठेवला. डोकं थोडंसं दाबलं. अगदी 1 मिनिटासाठी विक्रांत जणू सुन्न झाला. या 1 मिनिटासाठी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती. या 1 मिनिटात नक्की काय घडलं हे त्यालाही कळलं नव्हतं. हळूहळू तो शुद्धीवर म्हणजेच भानावर आला. समोर मांत्रिक चिली मोडत बसला होता. आता काही झालं का इथे? विक्रांतने विचारलं. माझ्यापासून काही लपवायचं नाही, समजलं का? मी रंजनदास नाहीये, त्याचा पण बाप आहे, कळलं का? विक्रांतने घड्याळात बघितलं. काही क्षणापूर्वी तर 2:30 वाजले होते आणि आता डायरेक्ट 2:15 वाजले होते. म्हणजे पाऊण तास तो एका अशा अवस्थेत होता, त्याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हतं. पाऊण तासात नक्की काय काय घडलं होतं हेही त्यांना आठवत नव्हतं. किती नीच आहात तू आणि तुझी ती बायको. एका साध्या सरळ माणसाचं आयुष्य बर्बाद केलं. त्याच्या आईवडिलांचा पण जीव गेला तुमच्यामुळे. भिकाऱ्याचं जगणं जगला तो. मांत्रिकाने आता नाकातून धूर काढत छताकडे बघत डोळे बंद केले होते आणि तो राजबद्दलच्या गोष्टी अगदी तंतोतंतपणे सांगत होता. अगं पुढं काय झालं? पुढं काय झालं? सांग ना. भिकाऱ्याचं जगणं जगत होता ना, आता कुठं आहे? बोल ना. त्या रात्रीनंतर काय झालं सांगणार आहेस का? बाबू आता कुणाशी तरी बोलत होता. जणू त्याच्या कानात कोणीतरी काहीतरी सांगत होतं आणि सांगता सांगता ते जे काही होतं ते आता पूर्णपणे शांत झालेलं. बाबूला कोणतेच आवाज येत नसावेत म्हणून तो आता थोडासा चिडला होता. तुम्ही कोणाशी बोलताय? विक्रांतने विचारलं. तुला काय करायचंय? मी बोलतोय, मी विचारतोय, पण ती एका गोष्टीच्या पलीकडे आता काहीच सांगत नाहीये. तुम्ही त्याच्या बाबतीत जे काय केलं ते मला सगळं माहिती आहे. नंतर तो एक भिकारी झालेला, शहरातल्या फुटपाथवर झोपायचा, भीक मागून जगायचा. त्या रात्री काहीतरी घडलंय, पण नक्की काय कळत नाहीये. पण हरकत नाही, एक गोष्ट तू म्हणालास ती बरोबर आहे. तोच आहे तो ज्याने तुमच्यावर काहीतरी केलंय. जिवंत आहे तो, हे पण मला समजतंय. पण नक्की त्याने हे सगळं केलं कसं ते मात्र काही कळायला तयार नाही. पण एक गोष्ट मात्र कळत आहे की त्याने तुमच्यावर एक करणीच केली आहे. कदाचित तुम्ही केली होती त्याच्यावर त्याहीपेक्षा भयानक. तुम्हाला यातून फक्त मीच वाचवू शकतो. बाबू म्हणाला. प्लीज आम्हाला वाचवा. तुम्ही म्हणताल तेवढे पैसे देतो आम्ही. अरे नालायका, पैशासाठी मी हे काम करीन असं तुला वाटलं? बाबू एकदम त्याच्यावर ओरडला. तुला जर वाटत असेल की पैशासाठी मी हे काम करीन, या पापाचा मी भागीदार होईन, तर तुला अगदी बरोबर वाटतंय. अचानक बाबू एकदम जोरात हसायला लागला. एक गोष्ट मला कळते. त्याच्याकडे काहीतरी आहे, काहीतरी विलक्षण, काहीतरी खूप शक्तिशाली. तुमची मदत मी पैशासाठी तर करेनच, पण त्याच्याकडे ती जी काही वस्तू आहे, ती जी काही गोष्ट आहे, ती मला हवी आहे. ती गोष्ट मला हवी आहे. मी तुमची मदत करणार. बाबू जोरजोरात हसायला लागला. तोंडात चिलीम धरत त्याने मोठा दम ओढला. 3 दिवसांनी पौर्णिमा आहे. पौर्णिमेला संध्याकाळी 5:30 वाजता मी तुमच्या घरी येईन. एक छोटी प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर घरात बांधायला एक गोष्ट देतो. ती गोष्ट तुम्हाला तुमच्या दरवाजाला किंवा दरवाजाच्या आजूबाजूला आतल्या बाजूला बांधायची आहे. त्या गोष्टीने तुमच्या घरातली अवदसा नकारात्मक शक्ती निघून जाईल. ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. पुढचे 2 दिवस तुम्हाला त्या घरातच राहायचं आहे. 3ऱ्या दिवशी मी तिथं येईन. एक छोटीशी प्रक्रिया करावी लागेल आणि मग तुम्हाला तिच्या त्रासातून सुटका मिळेल आणि मग पुढचं सगळं मी बघून घेईन. बाबू शून्यात नजर लावून बोलत होता
त्याच्या डोक्यात नक्की काय सुरू होतं काहीच कळत नव्हतं, पण काहीतरी भयानक असा हेतू त्याच्या मनात सुरू होता. पण विक्रांतने जास्त विचार केला नाही, कारण त्याला या त्रासातून सुटका करून घेणे जास्त महत्त्वाचं होतं. इथेच थांब, मी आलोच, असं म्हणून बाबू आता झोपडीच्या दुसऱ्या खोलीत गेला. त्याने दार बंद करून घेतलं. 20 मिनिटे झाली, तो आलाच नाही. 15-20 मिनिटानंतर तो त्या खोलीतून बाहेर आला. त्याच्या हातात एक कागदाची पुडी होती. ती त्याने विक्रांतच्या समोर ठेवली. ही पुडी घे, यामध्ये 2 धागे आहेत. ते तुम्ही दोघांनी स्वतःच्या उजव्या हातात बांधा. त्यापूर्वी स्नान करून घ्या. पुढचे 3 दिवस तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही त्या करणी बाधेपासून निदान सुरक्षित राहाल. पूर्ण सुरक्षिततेची खात्री मी आता देऊ शकत नाही. करणीच तेवढी भयानक केली आहे तुमच्यावर. करणी ज्याने कोणी केली असेल तो मांत्रिक देखील कोणी साधासुद्धा नाही, हे पण सांगतो. 1,01,101 रुपये आता, आणि तेवढंच काम झाल्यानंतर. बाबू म्हणाला. विक्रांतने बॅगमधून पैसे काढले. तो जेवढे म्हणाला बरोबर तेवढे रुपये त्याच्या समोर ठेवले. आता निघून जा इथून, आणि सांगतो तेवढं कर. तुम्ही आता जिथे राहत आहात त्या घरात राहू नका. तुमच्या फ्लॅटमध्ये जाऊन तुम्हाला राहावं लागेल आज रात्रीच. सांगतो तेवढं कर. सुरक्षित राहशील एवढं नक्की. बाबू म्हणाला. विक्रांतने ती पुडी बॅगमध्ये ठेवली आणि तो आता तिथून बाहेर आला. त्याच पायवाटेने तो आता गाडीपर्यंत आला. गाडीचं दार उघडून तो गाडीत बसला आणि त्याची नजर वडाच्या झाडावर गेली. तो अक्षरशः हादरला. ती विवस्त्र म्हातारी झाडाच्या फांदीवर बसलेली. त्याच्याकडे बघून ती हसत होती, हातवारे करत होती. पण का कुणास ठाऊक ती त्या झाडाच्या वरून खाली उतरत नव्हती. विक्रांतने पटकन गाडी सुरू केली, यू-टर्न मारला आणि आता तो परत एकदा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. त्याने तो कच्चा रस्ता पूर्णपणे पार केला होता आणि आता तो शिवापूरच्या काही किलोमीटर अलीकडे होता. सहज म्हणून त्याने आरशातून मागे नजर टाकली. ती म्हातारी रस्त्याच्या मधोमध त्याला मागे काही अंतरावर उभी दिसत होती. पण आता एक गोष्ट होती, त्या म्हातारीमध्ये आणि त्याच्यामध्ये एक सुरक्षित अंतर तयार झालं होतं. कदाचित त्याच्याकडे जे धागे होते त्या धाग्याचीच ही शक्ती होती की विक्रांतच्या फार जवळ येऊ शकत नव्हती. विक्रांतने जास्त विचार न करायचं ठरवलं आणि आता तो पुण्याकडे निघाला. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. काल ते जिथे शिफ्ट झाले होते त्या फ्लॅटच्या दाराजवळ तो आला. त्याने दार वाजवलं. आर्या कदाचित ऑफिसमधून आलेली होती. तिने दार उघडलं. त्याने आतमध्ये प्रवेश केला. हॉलमध्ये येत असताना सिगरेटच्या धुराचा दर्प जाणवू लागला. तिच्या डोळ्याकडे बघून वाटत होतं की तिने आज दारू घेतली होती. ती परत एकदा सोफ्यावर येऊन बसली आणि काही अंतरावरच टेबलवर एक रिकामा ग्लास त्याला दिसला. सिगरेटचं पाकिटही त्याला समोर दिसलं. आर्या, अगं हे काय? तू मला प्रॉमिस केलं होतं परत तू सिगरेटला हात लावणार नाहीस. 6 महिने तू व्यवस्थितपणे सिगरेटवर कंट्रोल केला होतास, मग आज का? विक्रांत म्हणाला. वचन तर तूही मला दिलं होतंस की तू ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागणार नाहीस, पण काल तुला 9.5 ते 10 लाखाचा लॉस झालाय, हो ना? आर्याने विचारलं. तुला कसं कळलं? आपल्या सोसायटीत गेले होते लेटर बॉक्समधली लेटर्स आणायला. सकाळीच तुझ्या डीमॅट खात्याचं स्टेटमेंट आलंय. एका दिवसात 10 लाख घालवून कसं वाटतंय? वाईट वाटत असेल ना तुला? अजून एक वाईट बातमी सांगायची आहे. आर्याने समोर ठेवलेल्या पाकिटातून सिगरेट काढली. आता काय झालं? विक्रांतने विचारलं. त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. मेहताचा फोन आला होता. बंगला खाली करतोय तो. त्याला आजच त्याचं डिपॉझिट पाहिजे होतं, पण मी कसं तरी सांगून त्याला उद्यावर तयार केलं. अगं पण का? त्याला काय प्रॉब्लेम झाला होता? चांगला मस्त राहतोय 1.5 वर्ष झालं. अचानक तो का बंगला सोडतोय? मी पण तोच प्रश्न केला त्याला. परवा रात्रीपासून बंगल्यात विचित्र घटना घडत आहेत. तशाच अमानवीय घटना जशा आपल्या घरात घडत होत्या. बंगल्यात एक नकारात्मकता जाणवत आहे. त्याच्या घरातली सगळी लोक घाबरली आहेत.
आज सकाळीच त्याने त्याच्या पूर्ण फॅमिलीला हॉटेलवर शिफ्ट केले. त्याला तो बंगला नकोय आणि त्याला त्याचा डिपॉझिट देखील परत हवंय. आर्या म्हणाली, अमानवीय घटना म्हणजे नक्की काय? आणि इतके दिवस तर काही घडत नव्हतं, मग अचानक काय घडायला लागलं? विक्रांतने विचारलं. रात्री बेरात्री कुणाच्या तरी हसण्याचे, रडण्याचे आवाज येत आहेत. टेरेसवर एक विचित्र बाई रात्रभर फिरताना दिसते. एकाएकी घरात खूप साऱ्या पाली झाल्यात. घराचं इलेक्ट्रॉनिक वायरिंग खराब झाले. त्याच्या बायकोला शॉक बसला. नशीब चांगलं होतं, त्यामुळे फार काही दुखापत झाली नाही. त्याच्या मुलीला एकाएकी ताप भरला. त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, काहीही कारण नसताना. त्याच्या मुलाला कुणीतरी जिन्यावरून खाली ढकलून दिलं. थोडीफार दुखापत झाली, पण ते सगळे खूप जास्त भीतीखाली आहेत. त्यांना आता तिथे एक दिवसही राहणं शक्य नाही, म्हणून त्याला सगळे डिपॉझिट परत हवंय. पण याहून वाईट बातमी म्हणजे रात्री बंगल्याच्या गच्चीवर एक विचित्र अशी स्त्री फिरताना दिसली आणि हे सगळं आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी देखील पाहिल्याचं त्याने सांगितलं. म्हणजे आता बंगला भाड्याने जाणार नाही. गेलाच तरी आपल्याला आता मिळत होतं तितकं भाडं मिळणार नाही. आर्या अगदी शांतपणे सांगत होती, जणू काही ती मनातून खचली होती, हरली होती. एकमेव स्रोत शिल्लक होता पैशाचा, आता तो देखील बंद झालाय असंच म्हणायला पाहिजे. पण बास, आता फार काळ हे राहणार नाही. मी त्या मांत्रिकाला भेटून आलोय. त्याने मला आश्वासन दिलं की सगळं काही ठीक होईल, पण त्याने आपल्याला आज काही करून आपल्या घरी परतायला सांगितलं आहे. पण त्याचबरोबर त्याने ही खात्री देखील दिली आहे की आपण तिथे सुरक्षित असू. पुढचे 2 दिवस आपल्याला घरातच राहायचंय. घरातून कुठेही बाहेर आपल्याला जाता येणार नाही. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी तो येईल. एक छोटासा विधी करावा लागेल असं तो म्हणत होता. तो विधी केल्यानंतर आपल्या मागे लागलेली ही पीडा निघून जाईल असं तो म्हणाला. विक्रांतने तिला सगळं सांगितलं, पण परत त्याच घरात जायच्या बातमीने तिच्या छातीत धडकी भरली होती. कंपनी मला आता माझी सॅलरी देणार नाहीये. लॅपटॉपचं झालेलं नुकसान ते माझ्या सॅलरीतूनच रिकवर करणार आहेत. मला काही कळत नाहीये नक्की आता काय करावं. बँकेत शेवटचे 5 लाख रुपये शिल्लक आहेत. ते मी उद्या मेहताला दिले की मग माझ्याकडे काहीही नाही. त्या सोन्याच्या कुरतडलेल्या दागिन्याखेरीज. ती रडू लागली. आर्या बेबी, थोडा धीर धर, सगळे ठीक होणार आहे. आपली शंका बरोबर होती. या सगळ्याच्या मागे राजवर्धनच आहे. मांत्रिक बरंच काही बोलला आणि त्याने राजवर्धनचं नाव सांगितलं. तो परत आलाय आणि यावेळी तो नुसताच परत आला नाहीये. त्याच्याकडे काहीतरी आहे, काहीतरी विलक्षण, काहीतरी असं जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडलं आहे. असं काहीतरी विचित्र तो बोलत होता. तो आपली मदत करणार आहे. त्यामुळे आता तू निराश होऊ नकोस. चल आवरायला घे, आपल्याला तिथे जायचं आहे. विक्रांत म्हणाला. घराचं दार उघडत हळूच सावधपणे दोघं आत शिरले. घरात आता सगळं सामान जागच्या जागी होतं. काहीच आता अस्ताव्यस्त नव्हतं. हातात दोघांनी बाबूचे दिलेले धागे बांधले होते, पण मनातली भीती अजूनही तशीच होती. सगळ्या खोल्यात फिरून एक नजर टाकून विक्रांत हॉलमध्ये परतला. डोंट वरी, सगळं काही अगदी नॉर्मल आहे. बहुतेक या धाग्याचा परिणाम होतोय. हॉलच्या सोफ्यावर तो बसलेला. पण आता करायचं काय पुढे? बंगल्यासाठी नवीन भाडेकरू आणावं लागेल. दुसरं म्हणजे बाबूला त्या बंगल्यात घेऊन जावं लागेल आणि जिथं तो तिथला बंदोबस्त करेल. मला का कुणास ठाऊक असं वाटतंय जणू राजकडे खूप पैसा, खूप रिसोर्सेस उपलब्ध झालेले आहेत. कारण इतकं सारं प्लॅनिंग करायला आणि ते प्रत्यक्षात आणायला खूप पैसा आणि खूप माणसं लागतात. पुढचे 2 दिवस या घरात काढायचेत. कळत नाहीये काय करावं. तू काही बोलत का नाहीयेस? मीच एकटा बोलतो इतका वेळ. विक्रांत बोलत होता. अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी मागून हात ठेवला. दचकून त्याने मागे पाहिलं. मागे आर्या उभी होती. कोणाशी बोलतोयस तू? किती वेळचा मी तुला आवाज देत होते, पण तुझं लक्षच नव्हतं. एकटाच समोर खुर्चीकडे बघत बोलत होतास. त्याचं डोकं चक्रावून गेलं. चमकून त्याने समोरच्या खुर्चीकडे बघितलं.
तिथं कोणीच नव्हतं. मग इतका वेळ त्याला समोर आर्या का दिसत होती? अगं तू समोर होतीस, मी तुझ्याशी तर बोलत होतो. अरे असं कसं शक्य आहे? मी किचनमध्ये होते तेव्हा तुझा आवाज ऐकू आला, म्हणून मी बाहेर आले आणि बघते तर तू समोर खुर्चीकडे बघत एकटाच बोलत होतास. आर्या म्हणाली. त्याने आजूबाजूला बघितले, पण त्याला तर अगदी स्पष्टपणे आठवत होतं की तो आता आर्याशीच बोलत होता. इतका वेळ ती त्याच्या समोरच बसलेली. पण मग नक्की खरं काय होतं? मलाच कळत नाहीये नक्की काय घडते. बाबू म्हणालाही होता की त्रास कमी होईल, पण त्रास पूर्ण थांबेल असं नव्हता म्हणाला. विक्रांतला आता लक्षात आलं होतं, ते जे काही आहे ते या घरातच आहे आणि आता ते आपल्याला शारीरिक त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे तो आता आपल्या मेंदूशी खेळतोय.